विद्यार्थ्यांनो हे बघा तर तुम्हाला मी कने काय आकृती दाखवते फलकावरती त्यांचे तुम्ही कने मला नाव सांगायचे. हे काय आहे? बिंदू. बिंदू गट्टा करा आणि उधर रखो. हे काय आहे? किरण. किरण किरण. ऊपर का नीचे रखो. हा काय आहे? चौरस. चौरस. म्हणजे चौरस किंवा चौकोन. आता बघा हा कोणती आहे? त्रिकोण. त्रिकोण. तर मुलांना हे काय आहे? बिंदू, किरण, चौरस आणि त्रिकोण. तर आपण कने आता ह्या त्रिकोणाचे किती किती प्रकार पडतात हे आपण या भागामध्ये त्रिकोणाच्या बघायचं. त्रिकोणाचे किती प्रकार पडतात सांगा पण मला. तीन. तीन प्रकार पडतात. कोण कोणते आहेत सांगू शकताय काय? समभुज, समभुज आणि विषमभुज, दोन. विषमभुज. समद्भुज आहे काय? समद्विभुज. तर त्रिकोणाचे किती प्रकार आहेत? तीन. समभुज, विषमभुज आणि समद्विभुज असे प्रकार आहेत. आता बघा हा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणाला आपण नाव देऊया. काय देऊया? ए, बी आणि सी. तर ए चे आणि बी चे किती माप आहे? 4 सेंटीमीटर. मग ए चे आणि सी चे किती असणार आहे? 4 सेमी. 4 सेमीच असणार आहे. आणि बी चे आणि सी चे 4 सेमी. 4 सेमी. याच्यावरून आपल्याला काय कळतंय? काय समजतंय? समान बाजू बोला की समान बिंदू, समान बाजू आणि समान तीनही मापे ही समान समान आहेत. असतात. तीनही मापे समान असले की हा त्रिकोण होतो. त्रिकोण तयार होतो. म्हणजेच काय? समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान असलं म्हणजे समभुज त्रिकोण असं म्हणतात.